राज्यातील महानगरपालिकांच्या महापौर आणि उपमहापौर निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या 31 जानेवारीपर्यंत सर्व शहरांना नवे कारभारी मिळणार आहेत। या निवडणूक प्रक्रियेला 22 जानेवारी 2026 रोजी महापौर पदाच्या आरक्षणाने सुरुवात झाली आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील अन्य सर्व महानगरपालिकांसाठी स्वतंत्रपणे पण समांतर कालावधीत ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे। वेळापत्रकानुसार 23 आणि 24 जानेवारी रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नगरसचिव आणि आयुक्त महापौर उपमहापौर निवडीसाठी निर्वाचित सदस्यांची पहिली बैठक बोलावण्याची तारीख निश्चित करतील, तर मुंबई वगळता इतर महानगरपालिकांसाठी संबंधित विभागीय आयुक्तांकडे बैठकीचे प्रस्ताव सादर केले जाणार आहेत। त्यानंतर 24 व 25 जानेवारी रोजी इतर महानगरपालिकांच्या सभांच्या तारखा निश्चित करून त्याची सूचना स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल। निवडणुकीचा पुढील टप्पा उमेदवारी अर्ज भरण्याचा असून 27 आणि 28 जानेवारी 2026 रोजी इच्छुक सदस्य महापौर आणि उपमहापौर पदासाठी आपले नामनिर्देशन पत्र सादर करू शकतील। प्रक्रियेचा शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा 30 आणि 31 जानेवारी रोजी पार पडणार आहे। या 2 दिवसांत नवनिर्वाचित सदस्यांची विशेष बैठक घेऊन महापौर आणि उपमहापौर यांची अधिकृत निवड करण्यात येईल। या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे। धन्यवाद।